नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। उद्धव ठाकरे गटात 2 मर्सिडीज दिल्यावर 1 पद मिळते असं विधान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात एका मुलाखतीत नीलम गोर्रे यांनी केले होते। नीलम गोर्रे यांच्या विधानावरून ठाकरे गट आक्रमक झाल्याचे दिसून आले। ठाकरे गटाने नीलम गोर्रेंवर पलटवार करत तुम्हाला आतापर्यंत 4 वेळा विधान परिषद दिली तेव्हा तुम्ही किती मर्सिडीज दिल्या असा सवाल विचारला। त्यानंतर आता ठाकरे गटाच्या नेत्याने नीलम गोर्रे यांना कायदेशीर नोटीस पाठवली असून उद्धव ठाकरेंची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप केला आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अजूनही लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही। मात्र आता या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे। या महिन्याचे 1500 रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात आज जमा होण्याची शक्यता आहे। काही तांत्रिक कारणांमुळे आतापर्यंत हे पैसे जमा झाले नव्हते, मात्र आता आज हे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतात अशी माहिती समोर आली आहे। महाशिवरात्री निमित्त भजनासाठी पहाटे अर्टिगा गाडीत 5 युवक जात असताना नंदुरबार शहरातील वीर महाराणा प्रताप ते खोडाई देवी मंदिर रस्त्यावर भरधाव वेगातील अर्टिगा गाडी विद्युत खांबावर आदळल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी पहाटे घडली। अपघातात 4 जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे। गेल्या काही दिवसांपासून पुणे सतत चर्चेत आहे। कधी कोयता गँगचा उच्छाद तर कधी महिलांवर अत्याचाराच्या घटनेने पुणे हादरले आहे। आता काही गुंडांनी एका बार मालकाला बेदम मारहाण करत त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। या घटनेमुळे पुण्यात दहशतीचं वातावरण आहे, तर पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत। बाप लेकीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना नालासोपाऱ्यात घडली आहे। या बापाने पोटच्या 3 मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे। या मुलींनी नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आलाय। कल्याण येथून एक खळबळजनक घटना पुढे आली आहे। विधवा महिलेस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला। महिलेने लग्नासाठी आरोपीकडे तगादा लावला असता त्याने लग्नास नकार दिला। त्यानंतर पीडित महिलेने पोलिसात धाव घेतली। विधवा महिलेस लग्नाचे आमिष दाखवून वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी 12 तासांच्या आत अटक केली आहे। पुण्यातील स्वारगेट बस आगारात एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। मुलीवर अत्याचार करून आरोपी दत्तात्रय गाडेने घटनास्थळावरून पळ काढला। तसंच शोध आता पोलिसांकडून घेतला जातोय। पुणे पोलिसांच्या पोलीस उपायुक्त समर्थ पाटील यांनी सांगितलं, पोलिसांकडून आरोपीला पकडून देणाऱ्याला 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे। पुण्यातील अत्याचार प्रकरणानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठी भूमिका जाहीर केली आहे। हा प्रकार एसटी महामंडळाच्या आगारात घडली आहे, त्यामुळे ही जबाबदारी आम्ही झडकत नसल्याचे ते म्हणाले। पण त्याच वेळी स्वारगेट आगारातील सीसीटीव्हीमुळेच आरोपीची ओळख पटली, त्याचा मागोवा घेण्यास मदत झाली असे ते म्हणाले। यापुढे महिलांच्या सुरक्षेसाठी अधिक कठोर पावलं टाकणार असल्याची माहिती त्यांनी दिली। मनुष्यबळातही महिला सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले। पुण्यात शिवशाही बसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे। आरोपी दत्तात्रय गाडेचे काही राजकीय कनेक्शन सुद्धा समोर आले आहेत। शिरूरचे माजी आमदार अशोक पवार यांचा एक बॅनर लागला आहे। त्या राजकीय बॅनरवर आरोपी दत्तात्रय गाडेचा फोटो आहे। आरोपी दत्तात्रय गाडे गावात आमदार माऊली कटकेंचा कार्यकर्ता म्हणून फिरत असायचा अशी सुद्धा माहिती आहे। पुण्यात स्वारगेट एसटी डेपो परिसरात शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाला। त्यानंतर पुण्यात टॅक्सीने घरी निघालेल्या एका आयटी प्रोफेशनल तरुणीसमोर एका कॅब चालकाने धक्कादायक कृत्य केले। त्यामुळे पुण्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। कल्याणी नगर परिसरात एका 20 वर्षीय कॅब ड्रायव्हरने महिला सॉफ्टवेअर इंजिनियर समोर गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।